वैरण बाजार बुद्ध विहार अंगणवाडी परिसरातील अस्वच्छता व पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याबाबत तात्काळ उपाययोजना करा, अन्यथा तीव्र आंदोलन. वंचित बहुजन आघाडीचा इशारा. मिरज येथील वैरण बाजार परिसरात विशेषतः बुद्ध विहारजवळ प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. संबंधित भागात स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले असून यामुळे नागरिकांना असह्य त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या काळात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. संपूर्ण मिरजेचे पाणी या ठिकाणी येत असते. नाले साफ न केल्यामुळे आणि योग्य जलनिस्सारण व्यवस्था नसल्यामुळे संपूर्ण परिसर चिखल, कचऱ्याने साचलेल्या पाण्याने भरून जातो. त्यामुळे ढासांची उत्पत्ती वाढून आजारांचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले असून लहान मुले, वृद्ध आणि महिलांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. बौद्ध विहार हे बौद्ध बांधवांचे पवित्र स्थान आहे. तसेच लहान मुलांसाठी अंगणवाडी देखील आहे. त्या ठिकाणी मिरज शहरातील संपूर्ण पाणी जात असल्यामुळे घाणीचे साम्राज्य होत आहे आणि त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष महानगरपालिका करत आहे का? ही परिस्थिती अत्यंत लाजिरवाणी असून महानगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. ही बाब अधिक गंभीर आहे. म्हणून आपणास कळवण्यात येते की संबंधित परिसराची तात्काळ स्वच्छता करण्यात यावी. साचलेले पाणी काढण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात यावी. नाले, गटर, ड्रेनेज व जलनिस्सारण व्यवस्था त्वरित दुरुस्त व साफ करण्यात यावी. नियमित स्वच्छता व देखरेखीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी. जर यावर तात्काळ कार्यवाही झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडी मिरज शहरकडून रोहित कांबळे, अविनाश सरवदे, विश्वजित सरवदे, तुषार सरवदे, गुरुदत्त चंदन शिवे, महेश यादूर, कमल कांबळे, गौरी कांबळे आदी उपस्थित होते. सर्वांना जय भीम, जय शिवराय. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 5 पंचशील नगर बुद्ध विहार इथे आमची ऊर्जास्थान असून पावसाळ्यामध्ये पाण्याचा पूर्ण आमच्या बुद्ध विहारापाशी पाण्याचा निचराव होत असून गेले 10-15 वर्ष झाले की पावसाळा सुरुवात झाली की धनगर गल्ली, बोकुड चौक, बोकुड चौक, बसवेश्वर चौक आणि मिरज हायस्कूल या ज्या पाण्याचा जो निचरा येतोय त्या निचऱ्यापासून आमचे महात्मा फुले कॉलनी ह्या कॉलनीपासून ते आमच्या बुद्ध विहारापर्यंत त्या पाण्याचा विसर्गाने दुर्गंधी पसरत्या आणि आमची ऊर्जास्थान असून महापालिकेचं दुर्लक्ष असून तर आमची विनंती आहे की येत्याला 8-10 दिवसात तुम्ही ह्या पाण्याचं निचऱ्याचं नियोजन तुम्ही लवकरात लवकर करावं, नाहीतर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरणार. जय भीम, जय शिवराय. मी म्हैसाळेस पंचशील नगरचा रहिवासी असून म्हैसाळेस ठिकाणी बौद्ध विहार समाजाचं, प्रत्येक समाजाचं कसं एक धार्मिक स्थळ असतं तसं आमचं एक धार्मिक स्थळ म्हणून समाजाचं एक ठिकाणी एक बौद्ध विहार आहे. आणि ह्या बौद्ध विहारा ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाळ्याचा असू दे किंवा आधीमध्ये येणारा पाऊस, हा पाऊस या ठिकाणी येत या मार्केटामधून गोटण गल्ली असेल किंवा असं या ठिकाणी महात्मा फुले कॉलनी असेल, या ठिकाणी येणारं पाणी, हे दिवसेंदिवस येणारं पाणी, ह्या ठिकाणी होणारा चिखल, ह्यामुळे आमच्या आरोग्यास होणारी हानिकारक घटना. ह्या ठिकाणी अंगणवाडी आहे आणि या अंगणवाडीमध्ये कमीत कमी 30-35 लहान मुलं आहेत. काही मुलं यावेळेला तिकडे पडलेली पण आहेत, डोक्याला लागलेलं पण आहे. आणि लागूनसुद्धा ह्या महापालिकेला एवढे नालायक प्रवृत्तीची महापालिका आहे आणि महापालिकेचा हा भोंगळा कारभार जनतेसमोर आणायला पाहिजे. ह्या हिशोबानं आम्ही आज हे पाऊल उचललेलं आहे की आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती थोड्याच दिवसात येऊन ठेपलेली आहे आणि तरीही महापालिका नुसता येते, कचरा काढते, पण याचा कायमचा मुद्दा हा उचलून काय धरत नाही. म्हणून आम्हाला महापालिकेला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर म्हैसाळेस पंचशील नगरमधला जो विषय आहे माझी विहाराजवळचा पाण्याचा असेल किंवा चिखलाचा असेल, माझी विनंती आहे की आमच्या असणारे 4 नगरसेवक बापू असतील, करुणदादा असतील, पिरजादी दादा असतील, या सर्वांना विनंती आहे की जयंतीच्या आत
आमचा हा मुद्दा तुम्ही तात्काळ पूर्ण करावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय गप बसणार नाही. धन्यवाद. जय भीम नमो बुद्धाय. मी म्हैसाळस पंचशील नगर येथे राहते. वधविहारासमोर माझे घर आहे. दरवेळी पाऊस पडला दरवेळेस मला चिखल काढावा लागतो. अक्षरशः खोऱ्यानं मी चिखल काढते आणि महानगरपालिकेला एवढी विनंती करून त्यांची माणसं सुद्धा कचरा काढायला येत नाहीत, चिखल काढायला येत नाहीत. प्रत्येक वेळेला आम्हीच कचरा काढायचा का? नगरपालिकेला आम्ही घरपट्टी द्यायची, पाणीपट्टी द्यायची, व्यवस्थित सगळं आमचं असताना त्यांनी नगरपालिकेची लोक का येत नाहीत त्याचं कारण आम्हाला सांगायला पाहिजे त्यांनी. आणि व्यवस्थित स्वच्छता केली पाहिजे. विहार असू दे, घर असू दे, सगळे आजारी पडतात लोक, डासा होतात, परत चिखलात यायला जायला लागतं. माझे पोरं पाण्यात येतात, जातात, स्कूलला जातात, कॉलेजला जातात, पण त्यांना काय फरकच पडत नाही. कितीतरी वेळा आम्ही विनंती केल्या, मेंढे साहेब, करण आमदार, आधी हुलवान होते, आता फिरजादे आल्या. त्यांनी निवडून येऊन एकदा सुद्धा इकडं फिरकून सुद्धा बघितलेलं नाही. पण निवडून दिला म्हणून हा मुद्दा होत नाही की त्यांनी कामच करायचीच नाही. ज्यांनी निवडून आले नाही त्यांनी सुद्धा कामं केलेले आहेत. पण यांचा काय मुद्दा आहे? निवडून आले बाबा आपल्या 5 नंबर वॉर्डाचं काम केलं पाहिजे. किती गल्ले आहेत, किती वॉर्डात, किती क्रमांकावर किती काम केलं पाहिजे त्यांनी ठरवलं. हॅलो, इथं उमेदवार येतात, सगळे बघून जातात, पण कोण दखल घेत नाही. दखल घेण्यासाठी त्यांनी काहीतरी करावं असं आमची विनंती आहे. पण त्यांनी काय दखल घेत नाही. आम्ही किती जर ओरडलं, किती जरी काही केलं तरी त्यांनी दखल घेत नाहीत. शेवटी लहान मुलं आहेत, चिखलात ह्याच्यात पडतात, जडतात, त्यांनी काहीच ऍक्शनच घेत नाहीत. त्यांनी आपण मागासवर्गीय आहे, आम्ही मागासवर्गीय आहे म्हणून ऍक्शन घेत नाहीत. तर कशासाठी घेत नाहीत हे आम्हाला त्यांनी उत्तर द्यावं. त्यांनी सांगावं आम्हाला होत नाही आमच्या हातनं, मग पुढचं आम्ही काय आहे ते पाऊल उचलू की आम्ही. एवढा आम्ही किती वर्ष झालं आम्ही त्यांना सांगतोय, पाण्याचा फोटो काढून पाठवतोय, पाणी काढताना फोटो काढून पाठवतोय, तरी पण त्यांनी काही दखल घेत नाहीत. त्याचं कारण काय आम्हाला द्याव की? मताला तेवढी येते, काम झालं पाहिजे विहार बसलं, मताला तेवढी येतात. मत घेतलं की परत त्यांनी ढुकून बघत नाहीत. मतदान झालं की असं त्यांनी केलेलं आहे. मग किती वेळा त्यांना सांगायचं आणि किती वेळा काय करायचं?